राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे। सोमवारी तटकरे हे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते। दरम्यान इच्छा भगवंताचे मित्र परिवाराच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापूर तुळजापूर रोडवरील चव्हाण फर्निचर समोर शेकडो कार्यकर्त्यांच्या मोटारसायकल रॅलीने प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचे हलग्यांच्या कडकडाटात, ढोली भाजाच्या आवाजात, फटाक्यांची आतिषबाजी करत भला मोठा हार, शाल, मखमली टोपी, पुष्पगुच्छ देऊन भव्य दिव्य स्वागत केले। तसेच यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष तथा महिला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचे देखील यावेळी किसन जाधव यांनी स्वागत केले। याप्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड, माजी नगरसेवक पैगंबर शेख, राष्ट्रवादी महिला जिल्हा पदाधिकारी रुक्मिणी जाधव, राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष प्रेमिला स्वामी, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस लक्ष्मी आठवले, मीना गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या भव्य दिव्य स्वागतानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दौऱ्याच्या ताफ्यात शेकडो मोटारसायकलवरून कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी खासदार आनंद परांजपे यांच्या समवेत दिवसभर सहभागी झाले होते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अव्वल स्थानी राहील, यासाठी पक्ष संघटन मजबूतीसाठी आपण सर्वांनी कामाला लागावे अशा सूचना देखील यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी किसन जाधव यांना दिली। यावेळी कार्यकर्त्यांनी हातामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा घेत राष्ट्रवादी पक्षाचा विजय असो, तटकरे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा दिल्या। यामुळे संपूर्ण परिसर राष्ट्रवादीमय झाला होता।